हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। भवति यतनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौली सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। नमोस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तो भवन्तः सर्व एव हि। नौमि न्यायसुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मुनीन् व्यासार्यान् विबुधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघूत्तमगुरून् वैदग्ध्यवारां निधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशत्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च रक्षसं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुं। शास्त्रेषु पारदर्श्वानं श्रद्धाभक्तिगुणोपेतं महार्यपदसेवकं सदा सद्धर्मनिरतं कृष्णाचार्यमहं भजे। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। स्वामीजींच्या आज्ञेनुसार तात्पर्यनिर्णय तृतीय अध्याय प्रवचन प्रारंभ करत आहे। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम जयत्यजोखण्डगुणोरुमण्डलः सदोदितो ज्ञानमरीचिमाली स्वभक्तहार्दोच्चतवो वनमो निहन्ता व्यासावतारो हरिरात्मभास्करः। जयत्यजो क्षीणसुखात्मबिम्बः स्वैश्वर्यकान्तिप्रततः सदोदितः स्वभक्तसन्तापदुरिष्टहन्ता रामावतारो हरिरीशचन्द्रमाः। जयत्यसङ्ख्योरुबलाम्बुपूरो गुणोच्चरत्नाकर आत्मवैभवः सदा सदात्मज्ञनदीभिराप्यः कृष्णावतारो हरिरेकसागरः। ह्या अध्यायामध्ये आचार्यांनी म्हणजे आनंदतीर्थ आचार्यांनी श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यांनी पहिले 3 श्लोकामध्ये परमात्माचे 3 रूप वर्णन करत त्यांना नमस्कार केलेला आहे। पहिल्या श्लोकामध्ये व्यासावतार, दुसऱ्यामध्ये रामावतार आणि तिसऱ्यामध्ये कृष्णावतार असं 3 अवतारांचा वर्णन केलेलं आहे। पहिल्या श्लोकामध्ये सांगतात जयत्यजो खंडगुणोरुमण्डलः सदोदितो ज्ञानमरीचिमाली स्वभक्तहार्दोच्चतमो निहन्ता व्यासावतारो हरिरात्मभास्करः। जननरहित असलेला, पूर्ण गुणरूप असलेला, सदाकाल हसन्मुखी असलेला तो भगवंत आपल्या भक्तावर म्हणजे आपला भक्तावर असा करुणापूर्ण करुणादृष्टीने बघत असतो आणि त्याचा ज्ञान अपार ज्ञान असलेला तमो निहंता आमच्यामध्ये असलेलं जे तमस आहे म्हणजे अज्ञान आहे तर अज्ञानाला नाश करणारा शक्ती असलेला त्यांचा स्वभाव म्हणजे व्यासांचा स्वभाव स्वयं प्रकाश असलेले व्यासरूप जे आहे ते सूर्य जे आहे ना
त्या सूर्यापेक्षाही प्रकाश त्यांचा जास्त आहे. आपण जे आता सूर्याला बघतो तो सूर्यापेक्षाही जे आपल्याला डोळ्याने बघता येत नाही तसा प्रकाश आहे सूर्याचा. हा सूर्याचा प्रकाशाला सुद्धा व्यासाचा प्रकाश तेज प्रसन्नपूर्ण, ज्ञानपूर्ण, करुणापूर्णपणे दिसत असतं. त्या व्यासावतार सर्वोत्तम आहे. म्हणजे व्यासरूप महाविष्णू आहे, तोच सर्वोत्तम आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये राम तोही सर्वोत्तम आहे, कृष्ण तोही सर्वोत्तम आहे. म्हणजे तिघ एकच आहेत, तिघांमध्ये काहीही फरक नाही असं सांगायचं त्यांना अभिप्राय असून दुसऱ्या श्लोकात सांगतात, जयत्यजो क्षीण सुखात्मा बिंबः स्वैश्वर्य कांती प्रततः सदोदितः स्वभक्त संताप दुरिष्ट हंता रामावतारो हरिरीश चंद्रमा. तेच वर्णन करतात. जयत्यजो खंड, जयत्यजो क्षीण. ज्याला जननच नाही, मरण कुठून येणार? ज्या व्यक्तीला जनन आहे तो मरण पावेल. ज्याला मरणच नाही म्हणजे जननच नाही त्याला मरणच नाही. म्हणून जयत्यजो क्षीण. ज्या व्यक्तीला जननच नाहीये, जनन हा शब्दच क्षीण आहे त्याच्या आयुष्यात, तो आहे राम. क्षयरहित आहे तो. क्षीण जयत्यजो क्षीण सुखात्मबिंब. त्याचं बिंब म्हणजे हसनमुखी. जे वर्णन व्यासाला केले तेच वर्णन रामाला केलेलं आहे, काहीही व्यत्यास नाही. स्वैश्वर्य कांती प्रततः सदोदितः. स्वयंप्रकाश आहे, हसनमुखी आहे. चेहऱ्याची जी कांती आहे ते कधीही कमी होत नाही. पण आम्हाला कसं असतं, 4 तास काहीतरी खाल्लं नाही किंवा पाणी पिलं नाही, चेहरा उतरून जातो. चेहऱ्यावरचं काही कांती असतं ते तेज असतं, ते दिसत नाही. पण देवाला तसं नाही. त्याची जी कांती आहे, जी प्रभा आहे, सदा सुखी असते, पूर्ण असतं, काही अपेक्षा नाही. तसं असतं ते, अपेक्षा रहित. स्वभक्त संताप दुरिष्ट हंता. ज्या प्रकारे पहिल्या श्लोकामध्ये सांगितले की स्वभक्त हार्दोच्चत तमोनिहंता, ते त्यांच्या भक्तांच्या जे मनातलं जे तमस म्हणजे अज्ञान आहे ते नाश करतात. पण राम काय करतो? राम सुद्धा तेच करतो. काय? तमस काढतो. तमस काय? तमस दुःख. त्यांच्या भक्तांच्या किंवा रामाच्या चरणी आलेल्या असलेल्या भक्त असतात त्यांच्या दुःख दारिद्र्य नाश करतो, परिहार करतो. रामावतारो हरिरीश चंद्रमा. रामावतार आहे तसा, सर्वेश्वर आहे तो. चंद्राच्या तेजामध्ये अजून कमीपणा आहे आपण म्हणतो, पण रामाच्या तेजामध्ये, त्याच्या चेहऱ्याच्या आनंदामध्ये कधीही कमी नाही. तशा रामावताराला नमस्कार करत तिसऱ्या श्लोकमध्ये सांगतात, जयत्य संख्योरु बलांबुपूरो गुणोच्चरत्नाकर आत्मवैभवः सदा सदात्मज्ञानदीभिराप्यः कृष्णावतारो हरिरेकसागरः. जयत्य संख्यो अंबु, जयत्य संख्योरु बलांबुपूरो. अंब म्हणजे पाणी. असंख्य, असंख्य म्हणजे सगळीकडे जेव्हा पाणी भरलं होतं, ब्रह्मांड पूर्णपणे गच्च पाणीने भरलं होतं. त्या सृष्टीमध्ये ते पुढे सांगणार आहेत. कुठेही जागा नाही. म्हणजे आपण आता एक मडकं किंवा एक आपण ग्लास घेतला, त्याच्यात पाणी टाकलं, त्याच्यात पाणी एक लिमिटपर्यंत ते भरतं, नंतर ते खाली सांडून जातं. पूर्ण भरल्यावर काय म्हणतो आपण? पूर्ण गच्च भरलेलं आहे. तशाप्रमाणे देवाचा आनंद पूर्ण भरलेला आहे.
कुठेही जागा कमी उरलेलं नाही त्याच्या आनंदात, की असं त्याचे ते आनंद अजून जाऊ शकते, आनंद अजून येऊ शकते त्याच्यात, तसं कधीही वाटणार नाही. तसं असंख्य पूर्ण असंख्य जयत्यजो संख्य जयत्यजो संख्य जयत्यजो जयत्य संख्योर्बलांबुपूरो. असंख्य म्हणजे आपण गणना करू शकत नाही, मोजू शकत नाही. त्याचा आनंद तसा आहे. उदाहरणात सांगतात की लक्ष्मी देवी अनादिकालापासून आत्तापर्यंत जे काही परमात्म्याचा गुण मोजत आहे ते गुण आजपर्यंत संपलेलं नाही. ते गुण आजपर्यंत सुद्धा संपलेलं नाही आहे, अजून मोजतच आहे. मोजत असून ती कुठे आहे? अजून पायाच्या वरच्या भागात आहे. फक्त अजून गुण मोजत आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की अनंत गुण म्हणजे किती आहे. सदा सदात्मज्ञनधीभिराप्यः कृष्णावतारो हरिरेक सागर. सर्वोत्तम असलेला, स्वरूपभूत ऐश्वर्य युक्त असलेला, सर्वोत्तम असलेला परमात्मा, ज्ञान, अपार ज्ञान. म्हणजे कसं आहे त्याचं व्याप्ती कसं आहे, म्हणजे अपार म्हणजे समुद्राहूनच नदी जन्म घेतलेला आहे. समुद्रानेच नदीने जन्म घेतला आहे आणि परत ते नदी समुद्रालाच येऊन थांबतात. जसं समुद्र भरलेलंच असतं, परिपूर्णताच असते. अमावास्या आणि पौर्णिमेला भरून बाहेर कोसळते, पण त्याच्या आनंदात काही कमी होत नाही. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. हे 3 श्लोकामध्ये 3 देवाचं वर्णन करून इथे इथपासून मंगलाचरण प्रारंभ होतो. हा रामावताराचा म्हणजे 2 अध्यायामध्ये जे काही सांगितलं देवाने, आचार्यांनी, ह्या पुढून सृष्टी प्रारंभ होतो. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. इथे सांगत आहेत नारायण, शेष, वायू, लक्ष्मी, सरस्वती, वेदव्यास ह्या सगळ्यांना नमस्कार करून आत्ता महाभारत मी सांगणार आहे म्हणून देवाला प्रार्थना करून इथे संकल्प करतात. आश्चर्य वाटतं बघा. नारायणं नमस्कृत्य, मागच्या श्लोकामध्ये सांगितले की व्यास सर्वोत्तम आहे, व्यासमुनी, व्यास महर्षी सर्वोत्तम आहेत, आणि इथे सांगत आहेत की नारायणं नमस्कृत्य, स्वतः व्यास महर्षी इथे नारायणाला परत नमस्कार करत आहेत. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. या पहिल्या श्लोकाचा अर्थ पुढच्या श्लोकामध्ये सांगत जातात. काय? जयोतम नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. जयो नामेतिहासोऽयं कृष्णद्वैपायने ऋतः वायुर्नरोत्तमो नाम देवीति श्रीरुदीरिता. जय म्हणजे काय? म्हणजे व्यास जे आता आपण महाभारत रचना केलेला आहेत ना, त्या महाभारत ग्रंथाला, इतिहास ग्रंथाला जय म्हणून नाव ठेवलेलं आहे. नरोत्तम म्हणजे वायू, देवी म्हणजे महालक्ष्मी. नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं. नरोत्तम म्हणजे वायू, देवी म्हणजे लक्ष्मी देवी, महालक्ष्मी म्हणून सांगितलेलं आहे. आणि पुढे
नारायणो व्यास इति वाचवक्तृस्वरूपकः एकः स भगवानुक्तः साधकेशो नरोत्तमः. नारायण म्हणजे काय? ते व्यास, स्वतः नारायण व्यासच आहे. व्यास वेगळे आणि नारायण वेगळे आपल्याला दिसायला वेगळे असले तरी त्यांच्यात काहीही भेद नाही, एकच प्रतिपाद्य. म्हणजे सांगायचा इथे अर्थ आहे, ग्रंथकार व्यास महर्षी आहेत, ग्रंथ प्रतिपाद्य, त्या ग्रंथाला प्रतिपाद्य म्हणून जे देवता आहे तो नारायण आहे. एक ग्रंथकर्ता झाला तर एक प्रतिपाद्य देवता आहे तिथे, त्यासाठी वेगळं वेगळं नाव घेतलेलं आहे, एवढंच. म्हणजे साधकांमध्ये उत्तम जे आहेत ते नरोत्तम. नर हे साधक आहेत, नरोत्तम म्हणजे साधकोत्तम असलेले वायू, म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे. का व्यास महर्षी सर्वोत्तम असून वायुदेवांचे नाव कशाला घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावर सांगतात, हे शिष्यांना सांगायला पाहिजे की परंपरा, नमस्काराची जी परंपरा असते ते कसं जाणावं, कसं करावं, हे मुख्य असलं पाहिजे. म्हणजे आदिदेव, लक्ष्मीदेवी, वायू, भारती देवी, गरुड शेषासन, हा परंपरा आम्हाला कळवण्यासाठी स्वतःनी नमस्कार करून दाखवलं. आपण बघतो म्हणजे छोटे मुलं शिकत असतात मोठ्यांना बघून. जर आपण वाईट बोललो तर छोटे मुलं सुद्धा वाईटच शिकतात. त्याचप्रमाणे जर देवांनी नमस्कार करून नाहीच दाखवलं तर पुढची आम्ही नमस्कार करणार कसं काय? आम्हाला माहितीच कळणार नाही. आम्हाला म्हणजे ते कार्य जे करण्यासाठी आम्हाला त्याच्याबद्दल कळलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही तोपर्यंत आपण करत नाही. त्यासाठी देवाने सगळं प्रत्येक कार्य स्वतः करून दाखवलं, म्हणून आम्हाला आज धर्म, सनातन धर्म जे आहे ते आम्हाला आज जाणवतो. नसलं तर काही नाही. जर आपणच केलं नाही तर आमची मुलं काय करणार? जर आपण करायला लावलं, हे बघ भाऊ मी करत नाही तू कर असं म्हटलं, ते कशाला ऐकणार आहे? जर जे काही तुम्हीच केलं नाही तर मी कशाला करू, हे प्रश्न छोटे सुद्धा विचारतात. ते नको व्हावं म्हणून स्वतः देवाने नमस्कार करून दाखवलं सगळ्यांना. उपसाधको नरश्चोक्तो देवी भाग्यात्मिका नृणाम सरस्वती वाक्यरूपा तस्मान्नाम्या हितेऽखिलाः कृष्णो सत्या भीमपार्थो कृष्णेत्युक्ता हि भारते. अजून कोणाकोणाला नमस्कार केलं? महासाधक वायू, उपसाधक शेष म्हणजे नर म्हणून त्या शब्दाने शेषांना घेतलं. ह्या ग्रंथाचे देवता आहेत आणि ते लोकांना भाग्य द्यावं म्हणून त्या शेषांचे नाव घ्यावं. देवी म्हणजे महालक्ष्मी, महालक्ष्मी ह्या ग्रंथाला मुख्य अधिदेवता म्हणजे परमात्मा, प्रतिपाद्य देवता लक्ष्मी देवी अधिदेवता. त्या ग्रंथाला अभिमानी सरस्वती आहे. म्हणूनच ह्या ग्रंथाच्या आरंभामध्ये या सगळ्यांना नमस्कार केलं. म्हणजे वासिष्ठ कृष्ण, यादव कृष्ण, सत्यभामा, भीमसेन, अर्जुन, द्रौपदी ह्या सगळे रूपांचं जे आहे ना, हे महाभारतात येणार आहेत. पात्रात, महाभारताच्या पात्रात येणार आहेत. पुढे जे महाभारत प्रारंभ केलं आहे त्या पात्रात ते सगळे येणार आहेत. भीमसेन म्हणजे वायू, अर्जुन म्हणजे इंद्र, द्रौपदी म्हणजे भारती देवी, सरस्वती देवी, शची, श्यामल सगळे येणार आहेत त्याच्यात. सत्यभामा म्हणजे लक्ष्मी देवी. त्या असल्यामुळे तिथे सांगितलं त्या सगळ्यांना नमस्कार करून पुढे सर्वस्य निर्णय सुवाक्य समुद्र तर्हि स्वाध्यायोर्हरिपदस्मरणेन कृत्वा आनन्दतीर्थवरनामवती तृतीया भूमी तनुर्वरुत आह कथा परस्य. सगळं शास्त्र निर्णय करण्यासाठी उत्तम वाक्यವನ್ನು, उत्तम जे वाक्य आहे ते वाक्याचा परिचय, त्या वाक्याचा परिचय, त्या ग्रंथाचा परिचय निर्णय करून देण्यासाठी मी हे करत आहे म्हणून स्वतः आनंद तीर्थ म्हणतात. स्वाध्यायोः हरिपदस्मरणेन कृत्वा असंच सांगत नाहीये मी, स्वाध्याय केलेला आहे. स्वाध्याय करून हरी सर्वोत्तम आहे म्हणून जाणून त्याच्याबद्दल प्रतिपादन करणारे मी. भूमी तनुर्मरुत आह कथा परस्य.
हे जे कथा आहे, भगवंताचं चरित्र आहे, मी वर्णन करणार आहे. अवतार वायूचे अवतार, वायूचे तिसरे अवतार होऊन आनंदतीर्थ म्हणून मी जन्माला आलो आहे. ह्या अवतारामध्ये मी परमात्माचं वर्णन करणार आहे. असं म्हणून आत्तापर्यंत हे पहिले 8 श्लोक फक्त प्रारंभ श्लोक आहे, मंगलाचरण श्लोक आहे. देवांना नमस्कार करून मी काय करणार आहे याच्यात ते सांगून दिले इथे. नंतर विवुढश्चतुर्था भगवानचा एको मायां श्रियं सृष्टिविधित्सयार रूपेण पूर्वेण स वासुदेव नाम्ना विरिञ्च सुषुवे च सातः. इथून तत्वदेवता जे आहेत त्यांच्या सृष्टीबद्दल वर्णन करणार आहे. भगवंता एकच आहे, पण 4 रूप त्यांनी धारण केले सृष्टीसाठी. सृष्टी करण्यासाठी 4 रूप धारण करून, 4 अवतार घेऊन, अवतार नाही रूप धारण करून. अवतार हे दशावतारामध्ये आपण जे बघतो, राम, कृष्ण, वेदव्यास आणि दशावतार सोडून बाकीचे जे कथानक सांगितलेलं आहे ते सगळं अवतार. आणि हे रूप आहे त्याचे. त्या 4 रूपामध्ये तो येऊन स्वतःला सृष्टी करतो. स्वतःच्या म्हणजे देव म्हणजे आपण पुढे पण सांगतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे सृष्टीच्या आदिकाळात तो झोपलेला असतो, तेव्हा लक्ष्मी देवी येते, वर्णन करते, स्वागत, त्याला उठवते. देवाला उठवून सृष्टी करायचं आहे, सृष्टी करा म्हणून प्रार्थना केल्यावर मग तो उठतो. उठून जो झोपलेला असतो म्हणजे एक परमात्मा असतो ना, तो मूलरूपी परमात्मा भगवंता काय करतो, 4 त्याचे स्वतःचे रूप घेतो. केव्हा घेतो? जेव्हा लक्ष्मी प्रार्थना करते सृष्टी करा म्हणून, तेव्हा सृष्टी करायचं म्हणून चिंतन करतो. परमात्माच्या इच्छा होते, त्या इच्छेने 4 रूप घेतो. वासुदेव हा पहिला रूप आहे. त्या वासुदेवाला पत्नीसाठी लक्ष्मीदेवीच्या सृष्टी करतो माया म्हणून. म्हणजे माया आणि वासुदेव, मायापती वासुदेव पहिला परमात्माचा रूप. मायापती वासुदेव म्हणजे वासुदेव पासून मायादेवीमध्ये विरिंची नामक ब्रह्म तिथे अवतार घेतो. म्हणजे अवतार सृष्टी करतो परमात्मा. भगवंता ब्रह्माची सृष्टी विरिंच नामक ब्रह्माला तिथे सृष्टी करतो. विरिंच नामक ब्रह्म वेगळा आहे. चतुर्मुख ब्रह्म जो आज आम्हाला पद्मकल्पामध्ये आहे तो पुढे जन्माला येणार आहे. म्हणजे ज्या पद्मकल्पात आम्ही आहे तो ब्रह्म आज आहे, तो ब्रह्म अजून जन्माला घ्यायचा आहे. जन्म घेतलेला नाही, अजून त्याचा जन्म झाला नाहीये. फक्त आधी परमात्माचा मूल रूप, त्या मूल रूपाने 4 वेगळे रूप येतात. त्या पहिल्या रूपामध्ये वासुदेव आणि माया. वासुदेवाहून मायामध्ये विरिंच नामक ब्रह्म तो इथे आता जन्मतो. त्याच्यानंतर संकर्षणश्चापि जयातनुजो बभूव साक्षात बलसंविदात्मा वायुर्य एवात विरिंच नामा भविष्य आद्यो न परस्ततो ही. दुसरा रूप जे आहे परमात्माचा तो आहे संकर्षण. संकर्षणाची धर्मपत्नी म्हणजे लक्ष्मीचे रूप तिथे जयापती संकर्षण म्हणून आहे. संकर्षण होऊन जयामध्ये पुत्र होऊन बल आणि ज्ञान ह्याच्या मुख्य अभिमानी असलेले वायू जन्माला येतात इथे. म्हणजे वायू कोणाचा पुत्र? जयापती संकर्षणाचा पुत्र. जयापती संकर्षण जो भगवंता परमात्मा, त्या परमात्माचा पहिला पुत्र वायू. त्या वायूबरोबरच भारती देवी सुद्धा तिथे जन्म घेते. आणि हाच वायुदेव जयापती संकर्षण जे वायू आहेत तेच पुढच्या कल्पामध्ये ब्रह्मपदवीला जाणारे वायू आहेत. सूत्रम स वायुः पुरुषो विरिञ्चः प्रद्युम्नतश्चातत कृतो स्त्रियो द्वे प्रजज्ञतुर्यमले तत्र पूर्वा प्रधान संज्ञा प्रकृतिर्जनित्री. दुसऱ्या ग्रंथामध्ये असे निर्णय सांगत आहेत श्रीमद आनंद तीर्थाच भगवत्पादाचार्यकडे. म्हणून वेगळे ग्रंथामध्ये असलेले सुद्धा काही इथे कोट धरून तिथे असं सांगितलेलं म्हणून आपण आता निर्णय काय घ्यावा
हे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे वेगळे वेगळे ग्रंथामध्ये जे सांगितले संकर्षणाचे पुत्र सूत्र म्हणून आहे, त्या सूत्र तोच वायू, तो वासुदेव पुत्र म्हणजे पुरुष तोच विरिंची, असं वेगळ्या पुराणामध्ये ते सुद्धा सांगितलेलं आहे. इथे काय सांगितलंय? वासुदेवाहून विरिंची नामक ब्रह्म जन्म घेतो. जयापती संकर्षणापासून वायू जन्म घेतो. तिथे म्हणजे आता ब्रह्मवायू दोघांची सृष्टी झाली. त्या वायूहून पुढे नंतर कृतिपती प्रद्युम्न, वासुदेव संकर्षण प्रद्युम्न, तिसरा रूप परमात्माचा. त्या तिसरा रूप होऊन त्यांचे धर्मपत्नी जन्माला येतात. म्हणजे सरस्वती, भारती. सरस्वती जी आहे प्रधान नाम म्हणून तिचं नाव प्रधान आहे. प्रधान म्हणून तिचं नाव असेल सरस्वतीचा. आणि प्रकृतीला ती अभिमानी देवता असेल. प्रकृतीद्वारा सगळे सृष्टी करणार आहे सरस्वती. त्याच प्रकृतीला प्रधान म्हणून अजून एक नाव सुद्धा आहे. म्हणजे सरस्वतीला प्रधान म्हणून नाव दिले. कशाला? प्रकृतीला ती अभिमानी देवता आहे. त्याच प्रकृतीला प्रधान म्हणून सांगितलेलं आहे. कारण की आज आपण जे काही सौंदर्य प्रकृती बघतो, त्या प्रकृतीला अभिमानी देवता, मुख्य अभिमानी देवता आहे सरस्वती. म्हणून तिला प्रधान म्हणून नाव दिलेलं आहे. श्रद्धा द्वितीयाथ तयोश्च योगो बभूव पुंसैव च सूत्र नाम्ना हरेर्नियोगाध सूत्र संप्रसूतो शेषस्सु पर्णश्च तयोस्सहैव. त्या प्रद्युम्न नामक परमात्मामध्ये दुसरी श्रद्धा म्हणून जन्माला येते. ती श्रद्धा म्हणजेच भारती, वायुदेवीची धर्मपत्नी. परमात्म्याच्या आदेशानुसार त्या दोघांना पुरुष नामक ब्रह्म आणि सूत्र नामक वायू, म्हणजे विरिंच नामक ब्रह्म, सूत्र नामक वायू, त्या दोघांचा तिथे विवाह संपन्न होतो. तिथून त्या दोघांना शेष आणि गरुड दोघे जन्म घेतात. त्या दोघांमध्ये शेष आणि गरुड जन्म घेतात. त्या दोघांमध्ये जीवाभिमानी शेष म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. गरुडाला कालाभिमानी म्हणून, काल म्हणून सुद्धा त्याचं नाव आले आहे. म्हणजे जे जे तिथे सृष्टी जन्म घेत गेले त्यांना एक एक तत्वाचा अभिमानी देवता म्हणून सांगितले गेले. उपनिषद सांगितले की देहम देहाभिमानीच, असं काहीतरी श्लोक, मला आठवण येत नाही परिपूर्णता. उपनिषदात सांगितलं तसं तत्वसृष्टी होतंय म्हणजे त्या तत्वाच्या अभिमानी देवता आणि त्यांचं देह आणि तो पूर्ण तत्व हे सृष्टी होत असतं एका वेळेस. आधीच त्या देवाची सृष्टी सांगून ह्या कुठल्या तत्वाला अभिमानी देवता आहे सांगून देतात. म्हणजे तत्व कधी सृष्टी झालं हे प्रश्न नको यायला म्हणून तिथे उत्तर दिलेलं आहे. जेव्हा देह सृष्टी होत असते त्या तत्वाची, त्या तत्वसृष्टी होत असते, त्या तत्वाबरोबर देहम देहाभिमानीच येत नाही त्याचा आठवण, देह त्याचा अभिमानी देवता आणि तो तत्व तिघ एकत्र जन्माला येतात असं सांगितलेलं आहे. तिथून गरुड आणि शेष हे एक विष्णूचा वाहन होतो आणि एक विष्णूचा म्हणजे आपल्याला गादी म्हणतो ना आपण, शयन होतो, शयनासन होतो. ह्या दोघांमुळेच ह्या दोघांनी म्हणजे गरुड शेष यांच्यानी जय विजय, जे आपल्याला पुढे त्यांच्या कथानक येणार आहे, जय विजय म्हणजे द्वारपालक, ते जन्माला येतात. काल म्हणून म्हटलेले गरुडाला, कालाभिमानी देवता म्हटलेले त्याला. ह्या कालाने हे जे काल आहेत म्हणजे गरुड आहे,
आणि म्हणजे गरुडाने कालाभिमानी देवता सुद्धा सृष्टी होतात पुढचे वेगळे वेगळे. कालाभिमानी देवता म्हणजे काय, काल एकच नाही, नाही लवण, त्रुटी, क्षण, निमेष, तास, हे जे वेगळे वेगळे प्रकार आहेत ना कालाचे, त्याचे अभिमानी देवता वेगळे असतात. त्याचे अभिमानी देवता त्यांच्यावरून सृष्टी होतो. आणि जय विजय त्यांचे हे जे सृष्टी झालेत हे सगळे देवता विष्णू परमात्माचे पार्षद आहेत, सेवक आहेत. पार्षद सगळे जन्माला येतात. हे सगळे ब्रह्मांड सृष्टीच्या आधी, अजून ब्रह्मांड सृष्टी झालेली नाही आहे, ब्रह्मांड सृष्टी होण्याच्या आधीच हे सगळे जन्माला आलेत. वेगळे वेगळे प्रयोजनासाठी सगळ्यांची सृष्टी परमात्मा करून घेतो. आणि इंद्रादी देवते सुद्धा क्रमबद्ध क्रमाने एक क्रम, त्यांच्या जे क्रम आहे क्रमानुसार सगळ्यांची सृष्टी झालेला आहे. ह्यांच्यात विश्वक्सेन मात्र वायुपुत्र होऊन तो भूताकाशाभिमानी देवता होऊन गणपतीला समान असतो, विश्वक्सेन मात्र. पण बाकीचे देवता जे आहेत ना तारतम्यामध्ये, जे आधी जन्माला आले ते मोठे, जे नंतर आले ते छोटे आहेत. फक्त विश्वक्सेन मात्र शेवटी जन्माला आला तरी तो आहे गणेश, म्हणजे गणपतीच्या समान आहे. कारण की तो भूताकाशाचा अभिमानी देवता म्हणून असल्यामुळे, वायुपुत्र असल्यामुळे म्हणून सांगितलेलं आहे. व्यूहात् तृतीयात् पुनरेव विष्णोः देवांश्चतुर्वर्णगतान् समस्तान् संगृह्य बीजात्मतया निरुद्धो न्यधत्त शांत्या त्रिगुणात्मिकायाम्. इथून थोडं गोंधळ होते. म्हणजे आत्तापर्यंत जे सृष्टी झाली एकेकांचं सृष्टी झालं तिथे तत्वाभिमानी देवता तत्वसुद्धा सृष्टी झालेलं म्हणून सांगितलं. इथे जे आहे प्रद्युम्न नामक जे परमात्मा आहे, अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव, हे जे चार परमात्म्याचे रूप तिथून वर्णन केले, त्या सगळ्यांच्या एक एक काहीतरी शक्ती घेऊन परमात्मा काय करतो. कारण की आता ब्रह्मांड सृष्टी झालेलं नाही आहे ना. त्रिगुणाभिमानी शांती देवीमध्ये ते शक्ती आधान करतो परमात्मा. भगवंता शक्ती आधान करून तिथे अनिरुद्ध शांतीपती अनिरुद्ध, त्या अनिरुद्धापासून शांतीमध्ये जे हे तिघांचे तत्व थोडं शक्ती आधान केल्यामुळे तिथे महत्तत्वाभिमानी म्हणून विरिंच आणि सरस्वती स्थूल रूपाने जन्म घेतात. आधी जन्म घेतलेला आहे, परत स्थूल रूपाने जन्म घेतात. गोंधळ होतो. म्हणजे आधी ब्रह्म जन्माला आला, परत आता जन्माला येतोय. हे काय आहे? विरिंची सरस्वतीमध्ये अहंकार तत्वाभिमानी रुद्र आणि त्याच रुद्राच्या अर्ध शरीराने बुद्ध्याभिमानी उमादेवी जन्माला येते. हे काय सृष्टी? वासुदेव, प्रद्युम्न, संकर्षण, ह्यांच्यानी जे जन्माला आले ते तत्वाभिमानी देवता होते, तत्व होते. अनिरुद्धाभिमानी देवता, अनिरुद्ध नाम देवतापासून शांतीमध्ये जे जन्माला येतात ते स्थूल रूपाने जन्म घेऊन इथून रुद्र आदी परत जन्माला येतात. इथून सृष्टी परत सुरू होते. म्हणजे सांगतात बुद्ध्या मुमायां स शिवस्त्रिरूपो मनश्च वैकारिक देवसंघान् दशेन्द्रियाण्येव च तैजसानि क्रमेण खादीन् विषयश्च सार्धम्. त्रिरूपी शिवाला त्रिरूपी म्हटलेलं इथे का? म्हणजे शिवस्त्रिरूपो, त्रिरूपो आहे शिव हा. त्रिरूपो कशाला? अनिरुद्धापासून अनिरुद्ध काय करतो परमात्मा? वासुदेव, संकर्षण आणि
वासुदेव संकर्षण मायापती वासुदेव जयापती संकर्षण कृतिपती प्रद्युम्न म्हणजे वासुदेव संकर्षण प्रद्युम्न ह्या तिघांचे शक्ती घेऊन शांतीमध्ये टाकतो. अनिरुद्धाची पत्नी शांतीमध्ये टाकून परमात्माचं स्वरूप आहे. शांतीमध्ये आधान केल्यावर तिथे रुद्र जन्म घेतो. जन्माला आले तिथे रुद्र म्हणून त्रिरूपो म्हटलेलं आहे रुद्राला. शिवाची पत्नी उमा ही बुद्धीला अभिमानी देवता आहे. म्हणजे मनस म्हणजे वैकारिक अहंकार इथून देवता जन्माला घेतात. वैकारिक तेजस तामस हे तीन इथून उमाहून रुद्राची पत्नी उमाहून जन्माला येतात. हे काय आहे? हे तत्वाभिमानी देवता हे ब्रह्मांड सृष्टी झाले नाहीये. हे कशाला जन्माला घेत आहे? म्हणजे आधीच आचार्यांनी सांगितलं, भगवत्पादाचार्यांनी सांगितलंय की वेगळे वेगळे कारणासाठी ह्या सगळ्या अभिमानी देवतांना आधी सृष्टी परमात्मा केलेलं आहे. पुरुष नामक जो विरिंच म्हणजे जो ब्रह्म होता, प्रकृती म्हणून जी सरस्वती होती त्यांच्याहून जन्म घेतलेला तो जो रुद्र आहे, तो रुद्र आणि इंद्र तिथून परत जन्माला येतात त्या विरिंचीहून. म्हणजे रुद्र किती वेळा जन्माला आला? आता 2दा. पुन्हा सूत्र नामक वायूहून श्रद्धा नामक भारती जी आहे त्यांच्याहून शेष परत रुद्र इंद्र जन्माला येतात. म्हणजे तिसऱ्यांदा रुद्र जन्माला आला, शेष तिसऱ्यांदा आला. सगळे वेगळे वेगळ्या कारणासाठी वेगळे वेगळ्या कामासाठी त्या परमात्माने त्यांना सृष्टी केलेलं आहे. तिथून इंद्रहून सगळे यज्ञाभिमानी देवता त्यांचे समूह जन्माला घेतो इंद्रहून. आता जो त्रिरूपी परमात्मा होता म्हणजे वासुदेव, प्रद्युम्न आणि संकर्षण, त्या रूपी परमात्माहून पुन्हा मायादेवीहून मायादेवी ही जसं परमात्मा वेगळ्या रूपात धारण केलं तसंच लक्ष्मी सुद्धा रूप धारण करते. कुठल्या रूप धारण करते? श्री, भू आणि दुर्गा. श्री, भू, दुर्गा रूप घेतानाच तिथे त्या तत्व सुद्धा जन्माला येतात. कुठले जन्म तत्व येतात? सत्व श्री रूप आहे ते सत्वाभिमानी होऊन श्रीदेवी होते. रजोभिमानी भूदेवी होते आणि तमोभिमानी दुर्गा होते. श्री, भू, दुर्गा हे 3 वेगळे रूप धारण करतानाच ते सत्व, रजस, तमस हे 3 तत्व सुद्धा तिथे जन्माला येतात. सगळे प्रकारची सृष्टी झाली, देवसृष्टी झाली, देवता सृष्टी झाले, तत्व आले, तत्वाभिमानी आले. कशासाठी आले? पुढे सृष्टी करण्यासाठी. सृष्टी करण्यासाठी जागा आहे कुठे? जागा नाहीये ना, मग करणार काय? सृष्टी करा म्हणून देवाने आज्ञा दिली. करणार काय? कुठे सृष्टी करणार? सगळीकडे पाणीच पाणी आहे. स्वतः पाण्यावर थांबले, पाण्यावर काय? पाण्यामध्येच थांबले. सृष्टी करणार कुठे? पाण्यातच करणार आहे का? हे सगळे देवता असून सुद्धा एक ब्रह्मांड सृष्टी करायला असमर्थ झाले. परत जातात परमात्माकडे. हे जे जगत आहे, जग आहे, चित्र विचित्र आहे. आम्हाला काही कळत नाही. तू आम्हाला काहीतरी आधार दे, स्पेस दे, जागा दे, त्याच्यात आम्ही सृष्टी करू शकू. म्हणून देवाला प्रार्थना केल्यावर, तिथे जाऊन देवाला प्रार्थना केल्यावर परमात्मा काय करतो? परत त्या तत्वाभिमानी देवता सगळे देवतांकडून स्तुती घेऊन स्तोत्र ऐकल्यावर त्यांच्या प्रार्थनेने परमात्मा काय करतो? ब्रह्मांड सृष्टीसाठी श्रीदेवीला बोलवतो. श्रीदेवीला बोलवून काय करतो? अधोक्षज नामक स्वतःचं जे रूप आहे त्या रूपाचा रजस घेऊन म्हणजे तेजस घेऊन त्याच्या श्रीरूपीमध्ये श्रीदेवीमध्ये गर्भात आधान करतो.
काय आधान करतो? शक्ती आधान करतो. शक्ती आधान गेल्यावर कसं होतं? ते पूर्ण सोन्याचं असतं शक्ती. त्या शक्ती आधान केल्यावरच तिच्यात तेज जास्त होतं श्रीदेवीचं. आणि ती जे गर्भधारण करते, गर्भधारण केल्यावर जसा आपण बघतो आता कोंबडी अंड देतं, त्याप्रमाणे ती अंड प्रसव करते. कुठे? जलामध्ये, पाण्यामध्ये ते प्रसव करते. त्यालाच ब्रह्मांड म्हटलेलं आहे. ते पूर्ण सोन्याचं आहे. जलामध्ये ती प्रसव करते. जलाच्या मध्यभागी ते प्रसव केल्यावर ते जलामध्ये जातं, आतमध्ये पाण्यात शिरतं. ते त्या ब्रह्मांडामध्ये श्री हरी परमात्मा सगळ्या देवतांना घेऊन प्रवेश करतो. प्रवेश केल्यावर पाणीच पाणी आतमध्ये, पण ब्रह्मांडामध्ये सुद्धा पाणी. त्या पाणी श्वासारूपाने तो घेतो. तिथे थोडं जागा खाली होते आणि तो तिथे झोपून जातो. आता तुम्ही सृष्टी करा. जागा दिली ना, आता तुम्ही सृष्टी करा. इथे काय होतं? इंद्राभिमानी देवता त्यांच्या स्पर्धा चालू होत्या. कशासाठी? आता कोण? आता सृष्टी करायला सांगितलंय. आज सृष्टी मी पण करणार आहे. मी महान, मी महान. आता मोठं आहे कोण? हे निर्णय करण्यासाठी काय सांगितले तिथे? तस्मात् पुनः सर्वसुराः प्रसूतास्ते तस्मात् पुनः सर्वसुराः प्रसूताः ते जानमाना अपि निर्णयाय निसृत्यकायादुत पद्मयोनेः विषन् क्रमशो मरुतान्तताः. एक उपायाला येतात. भांडणं कशाला करायचं? जे ब्रह्माच्या शरीरामध्ये तुम्ही सगळे आहेत ना, एक एक करून बाहेर निघा. जो शेवटी बाहेर येईल, म्हणजे सगळे बाहेर आल्यावर, जो अभिमानी देवता बाहेर आल्यावर देह खाली पडेल तो मोठा. ठीक आहे म्हटलं. वायुदेव तसेच होते, थांबले होते, ते काही बोलले नाही. आधी तर सगळे तत्वाभिमानी देवता बाहेर आले, देह तसाच होता. शेवटी वायुदेव आले. वायुदेवला आल्यावर देह पडला, तरी सुद्धा त्यांना समाधान झालं नाही. नाही, आम्ही एक एक करून शिरू. परत त्याच क्रमापासून एक एक करत शिरत चाले. शेवटी वायू आल्यावर देह चकित होतो, चेतना प्रारंभ होते, क्रिया प्रारंभ होते. तेव्हा कळतं की सर्वोत्तम आहे वायू, जीवोत्तम आहे वायू. म्हणजे जीव एक शरीर, त्या शरीरामध्ये वायू नसलं तर ते काहीही प्रयोग नाही. म्हणून वायूला जीवोत्तम म्हटलेलं आहे तिथे. पपात वायोर गच्छनात् शरीर गमनात् शरीरम तस्यैव चावेशत उत्थितम पुनः. वायू बाहेर आला, खाली पडला देह, वायू आतमध्ये शिरला, परत देह थांबला. म्हणून सगळ्या देवतागणांनी स्थापित केलं की मारुतः अधिपती मारुतः, वायूलाच अधिपती म्हणून ठरवलं. ततो विरिंचो भुवनानि सप्त ससप्तकान्यासु चकार सोबजात. इथून ब्रह्मापासून सगळं काही लोकसृष्टी प्रारंभ होते. परमात्मा आतमध्ये गेल्यावर तो झोपतो. झोपल्यावर त्याच्या नाभी कमळापासून नाभीमधून कमळ येतं. त्या कमळात ब्रह्म परत जन्माला घेतो. तिथून परमात्माच्या आदेशानुसार जे कमळ होते, चतुर्दश दल, 14 त्याला दळ होते, पाकळे. त्या पाकळाने ब्रह्मदेव एक एक लोकसृष्टी करतात. 14 लोकसृष्टी करतात. त्याच्यानंतर ब्रह्माने वैकारिक हेच वैकारिक, तेजस, तामस, अहंकार हे असे देवता सृष्टी होतात. ऋषी रुद्रापासून परत सगळे देवता इथे परत सृष्टी होतात ब्रह्माने. ब्रह्मांड सृष्टी होण्याच्या आधी जे काही देवता सृष्टी झाले ते परमात्माने केलेलं सृष्टी आहे. ब्रह्मांडाच्या आतमध्ये शिरल्यावर जे काही सृष्टी झालं आहे ते ब्रह्माने केलेलं सृष्टी आहे. ब्रह्मापासून सृष्टी झालेले हे सगळे परत देवता आहेत. आता अग्रे शिवोऽहं भव एव बुद्धे उमा मनोजौ सह शक्रकामो गुरुर्मनुर्दक्ष उता निरुद्धः सहीव शच्या मनसः प्रसूताः. आधी अहंकाराभिमानी रुद्र, त्याच्यानंतर बुद्धाभिमानी उमा,
त्याच्यानंतर इंद्र, काम हे सगळे, गुरु, दक्ष, अनिरुद्ध, शची हे सगळे जन्माला येतात. डोळे, कान, चर्म हे क्रमामध्ये त्याचे अभिमानी देवता सूर्य, चंद्र हे जन्माला येतात. जिह्वाभिमानी देवता वरुण, नाकाचा अभिमानी देवता नासत्य दस्र हे असेच याप्रमाणे सगळे देवता जन्माला आलेत. त्याच्यानंतर ततः सनाद्याश्च मरीचमुख्याः देव्याश्च सर्वे क्रमशः प्रसूताः. त्याच्यानंतर सनकादी देवता, मरीची, ऋषी सगळे देवता ऋषी क्रमाने जन्माला आल्यावर पुढे उक्त क्रमात इथे एक सांगतात, ज्या क्रमात आता जे सांगितलेलं आहे त्या क्रमात सगळे जन्माला आले, परंतु पूर्वोस्तु पश्चात पुनरेव जातो. इथे असुर सुद्धा जन्माला आले ब्रह्माने. पाद्मसृष्टीमध्ये जे आधी जन्माला आले ते अनंतर सृष्टीमध्ये सुद्धा जन्माला आले तरी ते श्रेष्ठच असतील. आधी जे जन्माला आले पद्मकल्पामध्ये, दुसऱ्या कल्पामध्ये परत ते जन्माला येतील म्हणजे ते श्रेष्ठच आहे. कारण की पद्मकल्पामध्ये आधी सृष्टी झालेलं आहे त्यांचं. असुर सुद्धा सृष्टी झालेल्या आहेत. गुण, काल, पितृ, मातृ दोषाने आता आम्ही जे जन्म घेतो त्याच्यात आपल्याला व्यत्यास आहे. फक्त त्याच्यात व्यत्यास आहे, त्यांच्या स्वकर्मामुळे आपल्याला व्यत्यास आहे. गुणास्तु कालात पितृमातृ दोषात स्वकर्मतो वाभिभवम प्रयांती. आपल्या स्वतःच्या कर्मामुळे, स्वकर्मामुळे, पितृमातृ दोषामुळे, आपल्या गुणहीनतामुळे आपण मोठे छोटे आहोत आता. पण देवतामध्ये तसं नाही असं म्हणून सांगितलं. पण लयकालामध्ये लयो भवेत, जेव्हा प्रळयकाल होत असते ना तेव्हा जे आधी सृष्टी झालेत ना ते एकदम शेवटी त्यांना लय भेटतो. म्हणजे 1 2 3 4 5 आता 100 पर्यंत आता आपण आकडे लिहिलो पुसता, म्हणजे इरेज करताना देव परमात्मा काय करतो, 100 100 99 98 असं इरेज करत येतो. शेवटी ब्रह्म, त्याच्यानंतर सगळे परमात्म्याच्या पोटात असतात. असं प्रळय होत जातं. म्हणून सांगितल्यावर त्या लयकालामध्ये सुद्धा तसं आहे. ज्याप्रमाणे तत्व आहे त्याचप्रमाणे सृष्टी झाले त्या क्रमात, त्याची उलट क्रमामध्ये ते प्रळय लाभतात त्यांना. हे झालं सृष्टी झालं आणि त्याच्या लयाबद्दल सुद्धा थोडक्यात सांगितलं. आत्ता जगत प्रवाह हे अनादी आहे, नित्य आहे, सत्य आहे म्हणून सांगायचा प्रयत्न आपण पुढच्या भागात करू. श्रीकृष्णार्पणमस्तु. अनेन भावयत् पुण्यम अवाप्नोतु गुरुर्मम.